मी चॅनलवरती कोणत्याही प्रकारच्या टिप्स किंवा माझा कोणताही प्रीमियम ग्रुप नाही आहे। माझे सर्व व्हिडिओ जे असतात ते एज्युकेशनल पर्पजसाठी असतात। जय मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे। तर मित्रांनो, मागच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टीने फायनल क्लोज दिला होता 24,143 वरती। 24,143 वरती निफ्टीने फायनल क्लोज दिला होता आणि अजून पण मार्केट आपल्याला त्याच रेंजमध्ये ट्रेड करताना दिसतंय। म्हणजे मागील 8 ट्रेडिंग सेशन जर आपण बघितले 1 2 3 4 5 6 7 8 या 8ही ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टी ह्याच ठिकाणी ट्रेड करताना आपल्याला दिसते। मग या ठिकाणी मार्केटमध्ये काय होऊ शकतं? मार्केटमध्ये बाइंग येऊ शकते की मार्केटमध्ये सेलिंग येऊ शकते, हे आपल्याला केव्हा समजेल? जेव्हा मार्केट ह्या रेंजच्या बाहेर जाणार तेव्हाच। तोपर्यंत आपण काही सांगू शकत नाही। हे बघा, मार्केटमध्ये काय होतंय, मार्केट गॅप अप ओपन होतंय। प्रत्येक दिवसाला तुम्ही बघताय मार्केट गॅप अप ओपन होतं आणि वरच्या लेवलपासून मार्केटमध्ये थोडी सेलिंग येते। काही दिवस काय होतं, मार्केट गॅप ओपन होतं, खाली येतं, खालून पुन्हा रिकव्हरी येते। अशीच ॲक्टिव्हिटी आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळते। मार्केट जेव्हा ह्या रेंजच्या बाहेर जाणार तेव्हाच आपल्याला समजेल की मार्केट वरती जातंय की खाली जातंय। मार्केटसाठी रेजिस्टन्स हाच आपण जो डेली म्हणतोय 24,400चा, याच्यावरती मार्केटने सस्टेन व्हायला पाहिजे, म्हणजे थांबायला पाहिजे। आणि एक चांगला सपोर्ट जर म्हटला 23,900चा आहे। इथे तुम्हाला एक लाईन ड्रॉ केलेली दिसेल बघा, ही आपल्यासाठी इथे सपोर्टचं काम करते। 23,900चे 23,900चे लेवल ही सपोर्टचं काम करते। तसा एक सपोर्ट अजून पण आहे 24,000च्या आसपास, ही लेवल पण आपल्यासाठी सपोर्टचं काम करणार आहे। मार्केट जर याच्या खाली गेलं 24,000च्या खाली, तर मग 23,900 हा मार्केटसाठी असणार एक सपोर्ट। मार्केट ह्याच रेंजमध्ये ट्रेड करतं, म्हणजे मार्केट या ठिकाणी असणार कन्फ्यूज। मार्केट या ठिकाणी आहे कन्फ्यूज करणारं। पण जर मार्केटने हा सपोर्ट ब्रेक केला तर मार्केटमध्ये पुन्हा इथे सेलिंग प्रेशर पण येऊ शकतं। लक्षात ठेवायचं आहे, मार्केटमध्ये या ठिकाणी सेलिंग प्रेशर येऊ शकतं। कारण काय, मार्केटचा ट्रेंडच या ठिकाणी चेंज होऊ शकतो। मग हे जे मार्केटचं तुम्हाला असं स्ट्रक्चर दिसतंय, मार्केट पहिलं काय करायचं, आपल्या हायला ब्रेक करायचं। पण आता मार्केट आपल्या हायला ब्रेक करणार नाही, ते या ठिकाणी लोला ब्रेक करणार। म्हणजेच या ठिकाणी लोअर हाय लोअर लोचं फॉर्मेशन झालेलं आपल्याला दिसणार नंतर। ठीक आहे, ह्या सर्व गोष्टी आपण बघत असतो चार्टला बघून। चार्टवरती काय प्राइजेक्शन होते, चार्टवरती आपल्याला मार्केटचा ट्रेंड कोणता दिसतोय ते आपण बघायचं असतं आणि त्यानुसार मार्केटमध्ये काम करायचं आहे। आपला ऑप्शनबद्दल कोणताही विषय होत नसतो की याच्यावरती कॉल बाय करा, याच्या खाली पुट बाय करा, हे चालत नसतं। आणि मी प्रत्येकाला सांगत पण असतो की तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग अजिबात करायचंच नाही आहे। जर तुम्हाला मार्केटमध्ये पैसा बनवायचा असेल तर ऑप्शनमध्ये तर बनणार नाही, सरळ स्विंग ट्रेडिंग करत चाला। जेव्हा स्टॉक तुम्हाला चांगल्या लेवलला मिळत असतील तेव्हाच त्यामध्ये स्विंग ट्रेडिंग करत चाला, नाहीतर इतर वेळेला जबरदस्तीने कोणताही स्टॉक बाय करू नका। खाली येणारा स्टॉक जो असतो, बहुतेक जण काय म्हणतात की एक स्टॉक होता तो 200 रुपयाला होता, आता 200 रुपयांवरून तो आलेला 160 वरती। मग ते काय म्हणतात की हा स्टॉक मला इथे स्वस्तात मिळतोय। ठीक आहे, स्वस्तात तर मिळतोय तुम्हाला, पण त्या स्टॉकचा ट्रेंड तुम्ही बघत नाहीये। त्या स्टॉकचा ट्रेंड चालू असतो डाऊन ट्रेंड, आणि तेव्हा मग तुम्ही स्टॉकला बाय करत असतात। मग डाऊन ट्रेंडमध्ये काय होत असतं, डाऊन ट्रेंडमध्ये थोडीशी रॅली येते त्याच्यामध्ये, पण पुन्हा वरतून सेलिंग येते, मग तुम्ही त्या स्टॉकमध्ये फसून जात असतात। त्यामुळे ट्रेंड बघून मार्केटमध्ये काम करत चला। आता अप ट्रेंडमध्ये जेव्हा एखादा स्टॉक असतो ना, त्याच्यामध्ये बाय ऑन डिप होत असतं। तसाच एखादा स्टॉक जेव्हा डाऊन ट्रेंडमध्ये येत असतो त्याच्यामध्ये सेल ऑन राईज होत असतं। ह्या गोष्टींवरती पण तुम्ही लक्ष द्यायचं आहे। मग हे जे मार्केट असणार ना, असंच असणार आहे की जर मार्केट इथे कंटिन्युअसली खाली येत असेल आणि 23,900ला ब्रेक करत असेल, या लेवलच्या खाली जर मार्केट आलं इथे 23,900च्या खाली, तर परफेक्ट हे सेल ऑन राईजचं मार्केट। ठीक आहे, ते आपल्या प्रिव्हियस हायला ब्रेक करत नाही। मग ठीक आहे, इथे बनणारं फॉर्मेशन जे असणार ते लोअर हाय लोअर लोचं असणार आहे। आता येणारे काही ट्रेडिंग सेशन असणार, त्यामध्ये आपल्याला मार्केटचा ट्रेंड येईलच लक्षात। किती दिवस मार्केट एकाच रेंजमध्ये थांबणार, नाही थांबू शकत। ते एकतर ब्रेकआउट देऊ शकतं किंवा ब्रेकडाऊन देऊ शकतं। कोणत्या तरी एका साईडला मार्केट जाणारच, एकतर ते 24,400च्या वरती जाणार किंवा ते 23,900ला ब्रेक करणार, कोणत्या तरी एका बाजूला ते जाणारच। मग मार्केटला जर वरती जायचं असेल तर ह्या लेवलच्या वरती सस्टेन व्हावं लागेल, तेव्हाच एक फ्रेश बाईंग मार्केटमध्ये येऊ शकते। प्रत्येक वेळेला मार्केटमध्ये जे रिजेक्शन येतं आहे ते ह्याच लेवलपासून 24,400 पासून। ठीक आहे, येणाऱ्या ट्रेडिंग सेशनमध्ये बघूया आपण मग मार्केट कसं ओपन होतं आहे आणि कोणत्या दिशेने जात आहे। आता काही महत्त्वाचे लेवल आपण 5 मिनिटांमध्ये बघूया। म्हणजे इंट्राडेमध्ये जेव्हा आपण मार्केटला बघत असतो, मी लाईव्हमध्ये पण असतो सकाळी 9:15 ते जवळजवळ 11:30-12पर्यंत लाईव्हवरती असतो। हा आपला टाईम असतो लाईव्हचा। आता लाईव्ह घेण्याचं कारण म्हणजे काय, काही नवीन व्यक्ती असतात स्टॉक मार्केटमध्ये, त्यांना प्राइजेक्शन समजावी, मार्केटचा ट्रेंड समजावा, मार्केट कोणत्या दिशेने जात आहे, ते कशा पद्धतीने जात असतं, त्या सर्व गोष्टींचं नॉलेज मिळावं, त्यासाठी आपण हे लाईव्ह चालवत असतो। या ठिकाणी कोणताही सल्ला नसतो बाय सेलिंगचा, आणि ते द्यायला पण नको।
अभ्यास करायचा असतो स्वतः, स्टेप बाय स्टेप जर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये गेले तर सर्व शिकतो आपण, पण कोणी जात नाही. प्रत्येकाला काय वाटतं की मला कोणीतरी सांगितलं पाहिजे की हा स्टॉक बाय करा. जर बँक निफ्टी इंडेक्स आहे तर त्याच्यामध्ये कॉल ऑप्शन बाय करा किंवा पुट ऑप्शन बाय करा, हे सांगितलं पाहिजे. तसं करायचंच नाही शक्यतो, ठीक आहे ना. स्वतः अभ्यास करायचं, थोडे दिवस द्यायचे मार्केटला. काही महत्त्वाचे लेवल आपण बघू इथे 5 मिनिटांमध्ये. आजचं पण ॲनालिसिस एकदम सोपं असणार आहे, लेवल एकदम सुटसुटीत. तर आपण जाऊया आता 5 मिनिटांमध्ये. आता निफ्टीमध्ये मागचं ट्रेडिंग सेशन जे झालं ते पूर्ण साईडवेज होतं, एका रेंजमध्ये मार्केट फसलेलं होतं. मग अशा मार्केटमध्ये तर ऑप्शन बाहेरचा पैसा बनत नाही. ऑप्शन सेलर अशा मार्केटमध्ये पैसा बनू शकतो स्ट्रॅडल सेल करून किंवा स्ट्रँगल सेल करून, पण ऑप्शन बाहेरचा अजिबात पैसा बनत नाही इथे. आणि शक्यतो अशा मार्केटमध्ये जाण्याचा पण प्रयत्न करायचा नाही आहे, जे ऑप्शन ट्रेडिंग करतात इंट्राडेमध्ये त्यांच्यासाठी खास करून. आता लेवल आपल्यासाठी एकदम सुटसुटीत आहे बघा. इथे तुम्हाला एक लेवल दिसेल 24,174, वाढलंच तर ती लेवल पण मी इथे काढून टाकतो. चार्टला अजून एकदम सुटसुटीत करतो, इथे दिसेल बघा तुम्हाला. त्यानंतर खाली एक झोन टाकतो जिथे मार्केट सारखं बाउन्स घेते. हा एक झोन बघा तुम्ही. आता मार्केटमध्ये काय दिसतंय तुम्हाला, मार्केट इथं साईडवेज झालेलं होतं मागच्या सेशनमध्ये, बिलकुल कुठेही गेलं नाही ह्या रेंजच्या बाहेर. म्हणजे जवळजवळ आपण म्हणू शकतो 24,200 मार्केटसाठी एक रेजिस्टन्स हा बनला होता, मार्केटसाठी एक रेजिस्टन्स. आणि या ठिकाणी सपोर्ट जर म्हटला तर 24,116 हा मार्केटसाठी काय बनला, सपोर्ट. तर मार्केट आपल्याला ह्याच रेंजमध्ये ट्रेड करताना दिसतंय. या रेंजच्या बाहेर मार्केट जात नव्हतं त्या दिवशी, तुम्ही बघितलं सर्वांनी. मार्केटला जर इथून वरती जायचं असेल तर काय करावं लागेल, हा 24,200चा रेजिस्टन्स हा पार करावा लागेल. जेव्हा मार्केट या रेंजच्या बाहेर जाणार, मार्केट या ठिकाणी सस्टेन होणार, तेव्हाच आपल्याला एक शॉर्ट कव्हरिंग मूव्ह मार्केटमध्ये इथे बघायला मिळू शकतो. कारण की जे आपण स्ट्राईक असणार आहे वरच्या 24,200, 24,300, त्यानंतर 24,400, 24,500 या सर्व स्ट्राईकवरती आपल्याला कोण दिसणार, कॉल रायटर. इथे दिसणार आपल्याला कॉल रायटर. मग जेव्हा मार्केट ह्या रेंजच्या बाहेर नाही गेलं, म्हणजे फ्लॅट ओपन झालं किंवा थोडंसं गॅपअप झालं ओपन समजा, जर मार्केट ह्या रेंजला ब्रेक करत असेल, 24,200च्या वरती जात असेल ना, तर मग इथे चांगली रॅली मार्केटमध्ये येऊ शकते. एक चांगली रॅली आपल्याला इथे बघायला मिळू शकते. मग निफ्टीमध्ये इथे 24,200 वरती असणारे शॉर्ट जे असतील ते कवर होतील. त्यानंतर 24,250च्या स्ट्राईकवरती असणारे जे कॉल रायटर असणार आहे ते आपल्या पोझिशन स्क्वेअर अप करतील. मग मार्केट आपलं इथून वरती जाऊ शकतं. मग ह्या ठिकाणी आपल्याला प्राइस ॲक्शन बघायची असते. असं नाही की एखादी मोठी कॅन्डल बनली, त्या कॅन्डलने ब्रेकआउट दिला म्हणजे मार्केट वरतीच जाणार का, नाही जाणार. आपल्याला प्राइस फॉर्मेशन या ठिकाणी बघायचं असतं कसं होतंय. इथे प्राइस ब्रेकआउट देऊन कंटिन्युअसली वरती जाते का, किंवा ह्याच ठिकाणी रिटेस्ट करून वरती जाते का, ह्या गोष्टींचं आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं असतं. तर मार्केट आपल्याला इथून ट्रेंडिंग पण बघायला मिळू शकतं. मार्केट या ठिकाणी ट्रेंडिंग पण होऊ शकतं. याच गोष्टींचं ऑब्झर्वेशन आपल्याला करायचं आहे. मग जर इथून मार्केट वरती गेलं तर येणारा रेजिस्टन्स जो असेल मार्केटसाठी तो म्हणजे 24,263 हा मार्केटसाठी काय असणार, एक रेजिस्टन्स असणार आहे वरचा. बघूया उद्या मार्केट गॅपअप ओपन होतं की फ्लॅट ओपन होतं. कारण की मार्केटमध्ये काय होतं, गॅपअप जेव्हा होतं मार्केट ते खाली येतं आहे. गॅपअप जरी झालं काही प्रॉब्लेम नाही आहे, पण ते कंटिन्युअसली वरती ट्रेड करायला पाहिजे आणि वरती क्लोज द्यायला पाहिजे, मग ते मार्केट बुलिश असतं. मार्केट काय होतं, गॅपअप ओपन होतं आहे, आपल्याला वाटतं की निफ्टी आता 150 पॉईंटने प्लसमध्ये आहे, पण ट्रेडिंग सेशन बंद होईपर्यंत मार्केट पूर्णपणे खाली होऊन जातं आणि निगेटिव्ह होऊन जातं. तसं व्हायला नको. 150 पॉईंटने गॅपअप झालेलं आहे, तुम्हाला 50-60 पॉईंट ते वरती जाताना दिसणार आणि नंतर क्लोज वरती आला तर मग मार्केटला आपण म्हणत असतो बुलिश मार्केट. ते खाली यायला नको मार्केटने. त्यानंतर मार्केटमध्ये हा सपोर्ट जो असणार आहे खाली लेवल एकदम सुटसुटीत ते बघा. मार्केट इथे येऊन प्रत्येक वेळेला सपोर्ट घेत आहे ह्याच लेवलला. मार्केट इथे पण जर फ्लॅट ओपन झालं किंवा थोडं गॅप ओपन झालं, मार्केटने हा सपोर्ट ब्रेक करायला नको. बरोबर, हा सपोर्ट ब्रेक झाला, जसं मी म्हटलं ना तुम्हाला की हा रेजिस्टन्स ब्रेक झाला तरी ते फ्रेश बाईंग पण येऊ शकते. तशाच पद्धतीने जर हा सपोर्ट या ठिकाणी जर ब्रेक झाला, कारण की मल्टिपल टाईम मार्केटने या ठिकाणी सपोर्ट घेतलेला बघा. या ठिकाणी एकदा, या ठिकाणी, त्यानंतर इथे पण बघा, इथे पण बघा, इथे पण बघा आणि ह्या ठिकाणी पण जवळजवळ 6 वेळेला मार्केटने ह्याच लेवलला सपोर्ट घेतलेला आहे. जेव्हा पण प्राईस एकाच लेवलला सारखी टेस्ट करत असते, मग तो रेजिस्टन्स असू द्या किंवा तो सपोर्ट असू द्या, तो वीक होत असतो आणि त्याचे ब्रेक होण्याचे चान्सेस जास्त असतात. मग रेजिस्टन्स ब्रेक झाला तर तिथे फ्रेश बाईंग येऊ शकते किंवा तो सपोर्ट जर ब्रेक झाला या ठिकाणी तर सेलिंग पण जास्त प्रमाणात इथे येऊ शकते. मग इथे वाढू शकतं सेलिंग प्रेशर जास्त.
इथे सेलिंग प्रेशर जास्त येऊ शकतं मार्केटमध्ये 24,116च्या खाली. मग खाली सपोर्ट कोणता असेल हो? 24,055 ही लेवल मार्केटसाठी असणार एक ताबडतोब सपोर्ट. आणि एक सायकोलॉजिकल लेवल जर म्हटली 24,000ची, ती इथं सपोर्टचं काम करेल. आणि एक लेवल मी तुम्हाला अगोदरच सांगितली, ती म्हणजे 23,900 ही लेवल नंतर मग सपोर्टचं काम करणार या ठिकाणी 23,900. ठीक आहे, 24,055, 24,000 आणि 23,900 या टप्प्याटप्प्यांमध्ये लेवल इथे सपोर्टचं काम करणार. मग समजलं का? उद्या आपल्याला मार्केटमध्ये काय बघायचं आहे की मार्केट ह्या रेजिस्टन्सचा ब्रेकआउट देतं आहे की ब्रेकडाऊन देतं आहे, यावरून आपल्याला मार्केटचा ट्रेंड समजेल की मार्केट इंट्राडेमध्ये अप ट्रेंडमध्ये जातं आहे की इंट्राडेमध्ये मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये जातं आहे. हे आपल्याला उद्या समजेल की मार्केट पुन्हा उद्याच्या दिवशी पण ह्याच लेवलच्या दरम्यान वेळ घालवतं आहे. इथेच ह्याच रेंजमध्ये जर मार्केट वेळ घालवत असेल तर हा मार्केटसाठी असणार नो ट्रेडिंग झोन. आपण याला नो ट्रेडिंग झोन असे म्हणत असतो. ॲनालिसिस एकदम सुटसुटीत होतं. आणि जेव्हा पण तुम्ही मार्केटमध्ये काम करत असतात, इक्विटीमध्ये काम करा, ऑप्शनमध्ये काम करा, स्टॉपलॉसचा वापर करत चला. बहुतेक जण इंट्राडेमध्ये काम करतात, काही व्यक्ती इंट्राडेमध्ये पण काम करत असतात. तुम्ही काम करता इंट्राडेमध्ये करा, शक्यतो हे प्रमाण तुमचं कमी असायला पाहिजे इंट्राडेमध्ये, बरोबर ना? आणि करताय तर SLचा वापर नक्की करायचा आहे, रिस्क रिवॉर्डनुसार काम करायचं आहे. कारण की इंट्राडेमध्ये मार्केट दोन्ही बाजूने चालतं. तुम्हाला अप ट्रेंडमध्ये पण जाताना दिसणार आणि डाऊन ट्रेंडमध्ये पण जाताना दिसणार. मग जर तुम्ही स्टॉपलॉसचा वापर करत नसाल तर तिथं तुमचं नुकसान पण जास्त होऊ शकतं. काही सांगता येत नाही मार्केटमध्ये काय होईल. समजलं? तुम्ही कॉल साईडला गेलेले असणार, मार्केटवरती जात आहे, प्रॉफिट होतं आहे, पण मार्केट अचानक खाली येऊन जातं आणि तुम्हाला मोठं लॉस द्यायला लागतं. मग तुम्ही त्या ऑप्शनला होल्ड करतात, ते चुकीचं असतं. ऑप्शनला होल्ड करायचं नसतं कधी. समजलं का? त्यासाठी स्टॉपलॉस ऑर्डर तुमच्या सिस्टममध्ये तुम्ही लावली पाहिजे. तर तुम्हाला सर्वांना आता निफ्टीमध्ये महत्त्वाचे लेवल या ठिकाणी समजलेले असतील. आणि मित्रांनो, जर व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे, व्हिडिओला कॉमेंट पण करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करा. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.